समाजामध्ये असे काही लोक आहे त्या समाजात म्हणजे पुरं हे कुटुंब बर्बाद करून टाकतोय। तर पती आणि पत्नीमध्ये वाद होतो आणि त्या वादातून पतीची हत्या केली जाते आणि स्वतः आत्महत्या केली जाते। तर आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यातील देवगाव गुजरी इथे जायचं आहे। तिथे गुजरी इथे एक कुटुंब राहतात आणि त्यांना एक मुलगी आहे। त्या मुलीचं लग्न बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथे विशाल झिनके त्यांच्यासोबत लग्न ठरायचं असतं। ते लग्न मुलगा मुलगी दोघं पसंती होती आणि पसंती झाल्यानंतर लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर सुखी संसारासाठी दोघंही जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवळी इथे जातात। दोघांचा सुखी संसार सुरू होतो आणि सुखी संसारानंतर त्यांना एक मुलगी होते आणि नंतर एक मुलगा होतो आणि पुन्हा एक ती महिला गर्भवती राहते आणि गर्भवती राहिल्यानंतर ती महिला गर्भवती म्हणून ती माहेरी गेली। म्हणजे जामनेर तालुक्यातील देवगई म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये माहेर आहे, तिथं राहायला गेली आणि दोघांचा वाद होतो आणि त्या वादातून पती विशाल झिनके हा माहेरी जाऊन घरी कोणी नाही हे साधून त्या महिलेची हत्या केली जाते। हत्या करून आणि तिचा निवृत्ती खून केला जातो। अशी ही घटना 12 एप्रिल रोजी दुपारी साधारण 3-3:30च्या दरम्यान घडलेली आहे। या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे, गावकरी पोहोचलेले आहे आणि परिसरात एकच खळबळ उडती। अशीच ही घटना घडलेली आहे। तर आपल्याला समाजामध्ये काय संदेश द्यायचा आहे? समाजामध्ये एक संदेश द्यायचा आहे की ही घटना घडायच्या पहिले आपण विचार केला पाहिजे। त्या मुलाचं काय होईल, त्या मुलाचं काय होईल, त्यांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे, पुढचं का भविष्य बघितलं का? समजा स्वतः पत्नीची हत्या करायची, स्वतः आत्महत्या करायची, मग मागचा विचार केला का? तर हे नक्कीच आपण याचा विचार केला पाहिजे। पुढे क्राईम पाहण्यासाठी रोज रात्री 8:30 वाजता RM न्यूज क्राईम वर पाहत राहा। नवीन क्राईम काय घडतात आपल्यापर्यंत माहिती मिळेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये।